मला व्हिडिओ शेअर करा. हो घाबरतोय तो बघ त्यांच्यावर गेला नाही त्याच्यावर जायचंय. तर नमस्कार. आत्ता मित्राचा फोन आला होता. तो बोलला की मीटिंग करायची आहे म्हणजे बडीची. त्याच्याकडे फिमेल लॅब आहे ब्लॅक कलरची. तर त्याचा फोन आला होता की आत्ता येशील का. म्हणलं ठीक आहे आता काय फ्री टाईम आहे आणि अशी तर आमची इथे जागा आहे म्हणजे ओपन आहे ती. बघू आता या दोघांना भेटवतो म्हणजे त्यांचं झालं भेटली ओळखायला लागली की मग त्यांचं मीटिंग होईल. पण मला तर नाही वाटत होईल कारण की मागची वेळा आम्ही आणली होती सेम होती लॅबवरती टेरेसवर नेली होती मीटिंगला. पण तिचं काय झालं नाही कारण की हा तिला बघून घाबरतो ती तिला बघून घाबरते आणि ती काही तिला तोंडच नव्हती लावत. सो आता बघायला लागेल हा काय करतोय आता. तिला फेल होते की नाही काय माहिती. ठीक आहे तुम्हाला दाखवतो मी कसं काय आहे ते बघत राहा. ते बोलतात ना मार्ग काढला तर भेटतो. तर आज मला सुचत नव्हता आज व्हिडिओ कोणती टाकू. टॉपिक भेटत नव्हता म्हणजे कोणती व्हिडिओ अपलोड करू काय करू. पण आता ती मीटिंगचा विषय फोन आला ना. असंच असतं लाईव्ह. जेवढे तुम्ही मार्ग शोधाल तेवढे तुम्हाला सापडत जातात. असं जर तुम्ही बोललात की मला आता काहीच मार्ग नाही सापडत आहे मला काही टॉपिकच नाही भेटत आहे शोधायला लागतो तो. कधी कधी आपल्या लकवर पण असतो. असं जसं की माझं आता लक होतं. टॉपिक भेटला व्हिडिओसाठी अजून आला नाही तो. तोरायला सुशी करवतो. याची मित्र आहेत. गाडीचा हॉर्न बघा रे मस्त ना एकदम क्रिएटर टाईप आहे. असो आता याला सुशी करवतो जरा. याचे मित्र पण आलेत. हां मी मला सेट करू दे सगळं जरा. फर्स्ट टाइम मी हा ट्रायपॉड आता आणलाय म्हणजे असं रस्त्यावर ठेवलाय कारण की हा रोज घरीच असतो. तर मग त्याला आता घाण लागली असणार आहे. मरणाची घाण लागली असणार आहे. थोडा साफ करायला पाहिजे. आणि पोट जरी वाढलेलं असेल तरी मी डाएटवर आहे. हे जे पोट दिसते ना तुम्हाला ते पोट असं तसं बनत नाही. याच्यासाठी खूप खायला लागतंय. खाल्ल्याशिवाय असं पोट नाही असं दिसत. आणि एक गोष्ट लोक लय बोलतात किती पोट वाढलंय. त्यांना एकच सांगणं आहे महागड्या गाड्या असतात ना त्यांनाच एअरबॅग असतात. समजून घ्या जोक. आता तो जोक केलाय मी. अशी बॉडी बिडी आहे जिमला जातोय आता राहायला कुठं. पण असं एकदम पोट पण जास्त दिसतंय. हे भाऊ साईड हो नाही पाडशील मोबाईल. भावानं तिकडं उलटायचं इकडं मोबाईल जवळ येऊ नका. शपथ 200 रुपये. जर मी समजा यूट्यूबवर माझ्या व्हिडिओ व्हायरल गेल्याच आणि पहिली इन्कम जरी आली तरी मी ती पहिली इन्कम असणार आहे ते एक थांबा 1 2 3 4 आणि तिकडं किती 1 2 3 4 असे 4 4 8 कुत्री आहेत. पहिली इन्कम आली तर ती 8 कुत्र्यांना 8 दिवस खाणं माझ्याकडनं. ते पण असं भात बीत नाही. प्रॉपर ती पेडिग्रीची हे भेटते बघा 1500. तुम्हाला नसतं नाही 1500ची बॅग भेटते. ती 2 टाईम यांना खायला देणार मी जर व्हायरल झालं तर. नाहीतर मग काय मग माझ्याकडे खायला पैसे नाही. ते बघा एवढेसेच पैसे आहेत 200 रुपये. राहायला कुठं हा. त्याला पण कंटाळा आलाय. तो बोलतो राहिली कुठं. मी सांगतोय बघा काय काय होईल. हा पहिला बघणार तिला आणि घाबरणार वरडणार मागं सरकणार. मग ती पण काय घाबरली की माहीत नाही मला.
आणि तिचा पण पहिल्यांदाच असणार आहे. मग आता हा जाईल, तिचा वाज घेईल. वाज म्हणजे एवढा जवळ नाही जाणार. ती भुकली की हा मग डायरेक्ट गाडीतून बसणार. बोलेल मला काय करायचं नाही, मी गप गाडीत बसतो. शेपटीशी मागं टाकणार, मागं म्हणजे त्याच्या पायांच्या खाली टाकल आणि मग बोलेल नको काय नको मला काय, मग जाईल मग गाडीत बसेल. मागच्या असं दोनदा असं केलं नाही त्यांनी. अरे पण एवढे मी व्हिडिओ टाकतोय, 5-6 दिवस झाले आहेत. व्ह्यूज किती माहिती काय, 7, 8, 10 लफडा चालू आहे तिकडं. 7, 8, 10 एवढे व्ह्यू. म्हणजे एवढे व्ह्यू जरी कोणाला नवीन क्रिएटरला जरी दिले ना तरी तो खुश होणार नाही, इतका मी खुश आहे. असू देत, होईल होईल. हळूहळू एक एक व्हिडिओ टाकत जातोय मी, तुम्ही बघत जा. लाईक करत जा फक्त, मला नाही याला लाईक करा. पण असं काय काय जणांना जमत नाही की असं याला फटका देतो बघा मी. नाही फटका असं फटकावल्याशिवाय ना तो असा सुधारणार नाही. प्राणी जरी असला तरी त्याला मार द्यायचाच, कारण की मग ते नंतर ऐकत नाहीत. मला असं मारलं ना आधी लहानपणापासून, त्यामुळे तो आता कुठे शांत आहे. इथे एक माझा मित्र, त्याचा लॅब आहे, एवढाच आहे. इतकं मस्ती करतो ना, ऐकतच नाही घरातल्यांचा. सो मला शिस्त लावली, गप बसणार तो, गप बोललं की. हां, तर विषय काय होता, काय चालू होता आता मी काय बोलवतो, ॲक्च्युली बोलवतो रे. हे प्रॉब्लेम आहे विसरण्याचा. रोहित शर्मा जसं विसरतो तसं मी विसरतोय. काय झालं होतं थांब आठवून सांगतो. सोडा, नाही आठवत आहे. ॲक्च्युली बोलवतो आपण व्हिडिओबद्दल बोलवतो. काय व्हिडिओ व्हायरल होत नाही, काय नाही. होतील हळूहळू होईल, थांबा. ते एडिट करा, परत ती रोज 6च्या मी बरोबर 6ला टाकतो ना, आज जरा लेट होईल. असं थोडंफार लेट झालं तरी चालतं. ट्रेन येते वाटतं कोणती. नेत्रावती एक्सप्रेस 7 वाजता येणार. हां, 6:15 झाले ना. 6:15 किती वाजलेत, 5:40 झाले. ठीक आहे, येईल आता. अरे मला बोलून बोलून एकट्याला कंटाळा आला. राहायला कुठं काय माहिती. खायला इकडं इकडं हो. घाबरतोय तो. तो बघ त्यांच्यावर गेला नाही, त्याच्यावर जायचंय. फटके देऊ काय, चल इकडे हे लवकर चल दादा. नाही त्याच्या मागं जातोय. चल इकडं. बडे थांब, तुझ्या इंचा गावात तुझ्या. चले घरी जाय, चल लय फिरलास. आम फटके देशील नाही तर. ऐकतो तसा. दामला बडी.